यवतमाळमधल्या वणी तालुक्यातील जुगात आणि आपटी परिसरात सुमारे 20,000 वर्षापूर्वीची दुर्मिळ जीवाश्म सापडली आहेत. प्राध्यापक सुरेश चोपणे यांच्या संशोधनातून वर्धा नदी किनारी हत्ती, बायसन, हरिण आणि रानडुक्कर यांचे अवशेष सापडले आहेत. याशिवाय काही मानवी अवशेष आणि पाषाणयुगीन अवजारही मिळाली आहेत. ही जीवाश्म प्लेस्टोसिन म्हणजे शेवटच्या हिमयुगातील असल्याचं मत सुरेश चोपणे यांनी व्यक्त केलं. या सर्व जीवाश्मांचं जतन करण्यासाठी शासकीय संग्रहालय उभारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सध्या हे सर्व अवशेष त्यांच्या खासगी संग्रहालयात सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. आणि या ठिकाणी जवळजवळ 6 करोड वर्षापूर्वीची डायनासोरचे जीवाश्म, यानंतर शंख शिंपल्यांचे जीवाश्म, वेगळ्या प्रकारचं जो बॅसॉल्ट आहे त्याचे सॅम्पल्स आपल्याला इथं आढळलेले आहे. या वर्धा नदीच्या जवळ अगदी खूप चांगले जीवाश्म किंवा हत्तीचे जीवाश्म, बायसनचे जीवाश्म, वाघ, मानवाची पाषाणयुगीन अवजारं, डुक्कर यांचे जीवाश्म या ठिकाणी आढळलेले आहेत. आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर. जिल्हा झटपट.